क्या दिया रे? न्यूटन्स। न्यूटन सर कहते हो न्यूटन्स, मेरा होता तो बोंदर्स, बरोबर आहे की नाही? न्यूटन पेक्षा बोंदर्स भारी वाटते ना, खरं खरं सांगायचं काय करा मला माहिती सगळ्यांना भारी वाटेल, फक्त एक आहे जर आपला असं असल्यामुळे. बरं ठीक आहे ठीक आहे, त्या एकट्यासाठी मॅथचा माणूस आहे पण तरी पण नाव देऊया. हा जास्त भारी वाटेल न्यूटन पेक्षा, ठीक है। also न्यूटन सर क्या बना रहे हैं? न्यूटन सर एक स्ट्रॉन्ग रिलेशन बनाने वाले हैं और उसको हम क्या बोलेंगे? फॉर्मूला, बराबर है कि नहीं? हाँ, तो न्यूटन्स फॉर्मूला, न्यूटन्स हाँ किसके लिए चाहिए? न्यूटन्स फॉर्मूला, न्यूटन्स फॉर्मूला, पर पूरा क्या है? ऑफ फॉर कुछ तो लिखना पड़ेगा ना। न्यूटन्स फॉर्मूला फॉर वेलोसिटी के लिए फॉर्मूला, लेकिन वेलोसिटी किसकी? वेलोसिटी ऑफ साउंड, बराबर कि नहीं? हाँ, लेकिन कहां पे ढूंढनी है? इन एयर। बात खत्म। चलो मग झालं का रे? कळलं ना सगळ्यांना? जावा घरी मग. ओके, 1 2 आता हे दोघं पण लक्षात ठेवा बरं का, 4 जण झाले, 4 जण. ओके, लक्षात असू द्या. हा मी बरंच काय बोलणार आहे, पुन्हा बघ तू काय काय करतो ते, समजलंय का? मग आता हे सगळ्याचे सगळं होणार कशाच्या मदतीने आहे? थिअरीच्या, बरोबर आहे की नाही? मग थिअरी म्हटल्यानंतर काही अडचणी येतात बाळांनो. चलो सुरुवात करूया आपण. तर आता कोणी किती वडापाव खाल्ले, कसं काय केलं बघा, आठवत असेल तुम्हाला? सगळ्यात अगोदर साऊंड. हा, पण आता मला एअर मध्ये पाहिजे ना, एअर मध्ये पाहिजे ना. हा थांबा 2 मिनिट, मग मी ट्रांसवर्स घेऊ का लॉन्जिट्यूडिनल? पक्का? चलो, तो मेरे पास कौन सी वेव रहने वाली है? लॉन्जिट्यूडिनल। चलो, और लॉन्जिट्यूडिनल वेव को मुझे सॉलिड से प्रोपेगेट करना है, लिक्विड से, एयर से। चलो, तो मीडियम कौन सा होने वाला है? एयर। तो हमारे पास जितने सारे फॉर्मूले थे उसमें से वेलोसिटी ऑफ साउंड इज इक्वल टू, यहां तक तो सबको पता है, फिर ऊपर क्या आने वाला है? कालचे शिळे राहिलेले का? और नीचे क्या होगा? कितने? बराबर है ना? हा, मग हा जो फॉर्म्युला आहे त्याच्याच वरती न्यूटन सर काम करते. त्याच्यावरती काम करून त्यांना काय भेटणार आहे, आणि ते भेटत असताना ऑब्विसली खूप साऱ्या गोष्टी तिथं आपल्याला बघायला भेटणार आहे. मग ज्यावेळेस हा फॉर्म्युला बनतो किंवा न्यूटन सर आपल्याला एक फॉर्म्युला देतात आणि त्याचं ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती येते हे सगळं आपण क्रॉस चेक करणार आहोत. आणि थोडस आज नोटबुक मध्ये घ्यावं पण लागणार आहे थोडस. तर आता सुरुवात करूया आपण की ऍक्च्युअल मध्ये ही कॉन्सेप्ट आहे वेअर के इज नोन ऍज, के कोण असेल? बल्क मॉड्युलस, बरोबर आहे ना? बल्क मॉड्युलस का मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, एअर आहे ना, तिथं बल्क मॉड्युलस असतो, बल्क मॉड्युलस, बरोबर आहे. पण इथं मात्र हा बल्क मॉड्युलस पुढे गेल्यानंतर प्रोसेस साठी, ज्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणणार आहोत, मग आता मला तिथं थांबायचं थोडस, कारण तुम्हाला ते माहित नसतं. मला एवढ्या कमी वेळामध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल तसं करतो, पुढे मी शिकवणारच. तर त्यासाठी मी तुम्हाला एक आयसोथर्मल 1-2 प्रोसेस सांगतो. आयसोथर्मल, आता याचा अर्थ थर्मल जो शब्द आहे, आयसोथर्मल, थर्मल या शब्दाचा अर्थ इथं मी घेणार आहे टेम्परेचर पर्पज. काय घेणार आहे? जनरली आम्ही हीट घेतो, पण इथं काय घेणार आहे? टेम्परेचर. आयसो या शब्दाला मी म्हणणार आहे सेम, म्हणजे याचा अर्थ झाला सेम टेम्परेचर. चालेल का? मग अशा काही प्रोसेस असतात बाळांनो, त्या होत असताना त्या सिस्टमचं किंवा त्या ठिकाणाचं टेम्परेचर बदलत नाही. मग एक उदाहरण, एक सुंदर उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे हा, हे तर आपलं डेली लाईफ मधलं उदाहरण. आणि मग वेळ लागणार आहे मला हा टॉपिक घ्यायला. मी पुढे आलो, आता तुम्हाला आणखी आयसोथर्मल वगैरेच कळलं गेलं, मग तुम्ही तिथंच गाडी अडकली तुमची की बल्क मॉड्युलस ठीक आहे समजावून सांगितलं होतं, पण आयसोथर्मलचं काय? त्यासाठी एक उदाहरण घेतलं मी. वेळ किती गेला तरी चालेल,
कळणं महत्वाचं असतं. समजा आता हे दिसताना काय कढई दिसतंय, दिसतंय बरं ठीक आहे वाटी. तर हे काय भांड आहे त्याच्यात पाणी ठेवलंय. वाटी कढई काय टोपलं काय घ्यायचं ते घ्या, प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनं. पण त्यात काय टाकलंय, आता हे पाणी टाकलं आणि हा बर्नर आहे, इथून खाली त्याला हीट द्यायला चालू केली. आता सुरुवातीला टेम्परेचर आता या सिच्युएशन नुसार याचं कमीत कमी 25 डिग्री सेल्सिअस तर असेल. मग हीट जशी जशी आपण देतो तसं टेम्परेचर कमी 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 होतं. काय सांगतो, वाढत असेल आदित्य म्हणतो वाढत असेल. मग हीट द्यायला चालू झाली टेम्परेचर, मग 25 24 23 हा मग 27 28 30 32 40 50 60 70 80 90 100 120 140 160 200 1000 100 झालं का बाबू. मग वाढत 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 गेलं म्हणजे 100 पर्यंत. मग 100 टेम्परेचर झालंच काय व्हायला चाललंय, हा बॉईल व्हायला चाललंय. मस्त श्रेयाने सांगितलं वरून म्हणजे उकळायला चाललं आहे, बरोबर ना. असंच असतं ना उकळायचं. व्हेरी गुड. मग असं सांगायला पाहिजे. हा मग आता काय व्हायला रे, काय पाणी पाणी बॉईल व्हायला चाललंय, त्याला आपण म्हणतो पाणी उकळणं आहे आपली भाषा आहे ना. मग पाणी उकळायला चालू झालं, पाणी उकळायला चालू झालं. पण खाली जो बर्नर आहे किंवा हीट प्रोसेस आहे, गॅस आमचा गॅस चालू आहे का बंद आहे, गॅस चालूच ठेवला. आता टेम्परेचर किती झालंय 100. आता तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हणला की हीट वाढत गेली की टेम्परेचर वाढत होतं. आता टेम्परेचर किती झालंय, पण हीट मात्र द्यायला चालूच आहे ना. मग आता त्या हीटचं काय होतं, ती हीट कुठं कामाला येते. आता हीट तरी पाणी घ्यायला चालूच आहे ना. मग काय करतं त्या हीटचं, हीट घेतं बँकेत नेऊन टाकतं, हीट घेतं बँकेत नेऊन टाकतं, असं करतं का. हा मग आता त्या पाण्याची काय चालू व्हायला चालू आहे, वाफ. दॅट मीन्स that heat is going to utilize for state conversion. आता स्टेट काय झाली, कन्वर्ट व्हायला झाली. लिक्विडचं काय व्हायला चालू आहे, बरोबर आहे ना. मग लिक्विड पाण्यापासून वाफ व्हायला चालू झाली. ही प्रोसेस कॉन्स्टंट टेम्परेचरला आहे का नाही. पाण्याचं टेम्परेचर किती आहे 100. मग काय व्हायला चालू आहे, वाफ व्हायला चाललंय आणि टेम्परेचर बदलायला का 100 ला चालू आहे. मग प्रोसेस झाली, एकाच दुसऱ्यात कन्व्हर्जन झालं, पण टेम्परेचर बदललं का. मग मला सांगा, त्यालाच तुम्ही म्हटलात सेम टेम्परेचर किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि मग आम्ही याला नाव दिलं होतं आयसोथर्मल. म्हणजे घटना घडतात, म्हणजे प्रोसेस होतात, पण टेम्परेचर बदललेलं. याचं एक सुंदर उदाहरण उलट सुद्धा घेता येतं. तुमच्याकडे बर्फ आहे आणि बर्फाचं काय व्हायला चालू आहे, पाणी, बरोबर ना. त्या प्रोसेसमध्ये सुद्धा 0 डिग्री टेम्परेचरलाच ती प्रोसेस घडते. मग मुद्दा आमचा साधा सोपा आहे की आमच्या डेली लाईफ मध्ये दररोज चहा आम्ही करताना बघतो पाणीला बॉईल व्हायला चालू असतं, बरोबर आहे की नाही. वरती वाफ जात असते, टेम्परेचर 100च्या पुढे जात नाही, टेम्परेचर आहे तेवढंच आहे. हीट द्यायला चाललं, मग हीट कुठं वापरली जाते, तर पाण्याचं वाफ बनवण्यासाठी. शेवटी हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, आणि एनर्जी कशात कन्वर्ट झाली पाहिजे, वर्क करण्यासाठी, बरोबर आहे की नाही. एवढं सुंदर रिलेशन असतं, काहीच अवघड नसतं. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर आयसोथर्मलचा अर्थ कळालाय का. आयसोथर्मल साठी आम्ही 5 मिनिट घालवलीत का, कारण तुमचं झालं नव्हतं. इथपर्यंत सोबत आहात का सगळे. आता चला, एक तर काम संपलं. मग आता मुद्दा कुठला येतो की न्यूटन सर म्हणतात हा जो बल्क मॉड्युलस आहे तो बल्क मॉड्युलस कसा आहे, तर बल्क मॉड्युलस फॉर आयसोथर्मल प्रोसेस आहे. आता सांगतात, आता बल्क मॉड्युलसला खाली मी काय लावलं, आयसो. आता तुम्हाला आयसोथर्मलचा अर्थ कळाला, पण इथं आयसोथर्मल का ही आणखी माहिती ते आता सांगायचं. तर त्यासाठी पुन्हा आम्ही घेतलं, नीट बघा. आता आम्ही परत याला इथं आलो. आता समजा बाळांनो, ऑब्विसली हा काय असेल रे, व्हेरी गुड बाळांनो, हा आहे स्पीकर किंवा तुमच्या भाषेत हा आहे साऊंड. मग तो काय प्रोड्यूस करणार, तर लॉन्जिट्युडिनल वेव्हज प्रोड्यूस करणार. मग ह्या स्पीकरची पुढची डायफ्रॅम आहे. आवाज साऊंड ज्यावेळेस करतो त्यावेळेस पुढे माग होतं ना ते. मग पुढे झालं की कॉम्प्रेशन आणि मागे गेलं की
म्हणजे याचा अर्थ इथं कुठंतरी एकदम 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 हाय डेन्सिटी असेल या पार्टिकलची, पुन्हा कुठं तर रेअर फ्रॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेअर फ्रॅक्शन. मी असं ह्याच्यामध्ये दाखवतो, ह्याच्यामध्ये गेलो परत कॉम्प्रेशन 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 कॉम्प्रेशन. बरोबर आहे का बाळांनो? मग हे कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन हे असं आहे ना. मग ऍक्च्युअल मध्ये बाळांनो हे कसं घडतं, तर याच्या पाठीमागे जर तुम्ही थर्मोडायनामिक्स किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या दोन्हीचा कंबाईन विचार करून जर इथला स्टडी केला तर तुमच्या लक्षात येतं की ज्या वेळेस एखादी सिस्टम याचा अर्थ गॅस म्हणायचा, फुग्यातला गॅस म्हणजे सिस्टम म्हणायचं. सिस्टम म्हणजे एकदम साधी सोपी गोष्ट बरं का. सिस्टम म्हणजे काय, तर थर्मासमध्ये आम्ही चहा ओतला तर त्या चहाला काय म्हणायचं, सिस्टम. एक फुगा आहे त्याच्यामध्ये हवा भरली तर त्या हवेला काय म्हणायचं, सिस्टमचा अर्थ कळाला ना सोप्या भाषेमध्ये. पुढे मी डिफाईन कसं करायचं, टाइप्स ऑफ सिस्टम सगळं आहे तुम्हाला मी शिकवणार आहे. इव्हन केमिस्ट्रीमध्ये डबल आहे तुम्हाला, थर्मोडायनामिक्स फिजिक्स मध्ये पण असतं नाही केमिस्ट्री, त्यामुळे डबल होतं, त्याचा काही विचार नाही. आता मुद्दा इथे एकच आहे की ही प्रोसेस घडत असताना नेमकं कसं होतं. तर न्यूटन सर सांगतात की ज्या वेळेस तो गॅस कॉम्प्रेस होतो, काय होतो, कॉम्प्रेस झाला रे झाला की गॅसवर वर्क केलं जातं. काय केलं जातं, गॅसवर वर्क झालं ना. कोण कॉम्प्रेस झाला, गॅस कॉम्प्रेस झाला. बरं ते बी कळत नसलं तर एक साधं सोपं काय करायचं, सायकल आहे तुमच्याकडं, सायकलला टायर असतं, टायर कधी तर पंक्चर होतं, त्याला हवा मारायला काय असतो, मग घरी जायचं पंक्चर करायचं टायर. नसेल तर काय करायचं, तो पंप असतो ना, कमीत कमी 50 वेळा हवा मारायची त्याची, आणि पुन्हा पंपाचा जो खालचा जो पार्ट आहे ना त्याला असा आपला गाल लावायचा. गाल गरम लागतो ना, हा चटका बसतो, चटका बसावा असं मला वाटतं. मग का बरं गरम झालं, तर आपण सारखं तो गॅस काय केलं असतं, कॉम्प्रेस कॉम्प्रेस कॉम्प्रेस. मग ज्यावेळेस आपण गॅस कॉम्प्रेस करतो बाळांनो त्यावेळेस त्याचा व्हॉल्यूम काय झालं असतो, कमी. मग फिजिक्स मध्ये एक कॉन्सेप्ट अशी आहे की वर्क, मी तुम्हाला ती पुढे शिकवणार आहे 12th मध्ये, कारण स्टेट बोर्ड लय भारी आपलं माहिती आहे तुम्हाला. मग तिथं प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम ही कॉन्सेप्ट तुम्हाला काय देत असते, वर्क. मग गॅस आहे त्या पाईपामध्ये हवा भरायच्या आणि मी वरून दाबत गेलो, याचा अर्थ त्याचं प्रेशर वाढवलं आणि व्हॉल्यूम कमी केला, म्हणजेच तिथं काय झालेलं असतं, वर्क. मग तुम्हाला माहित आहे वर्क मध्ये आणि एनर्जी मध्ये रिलेशन माहित आहे ना, दोघं एकमेकात कन्वर्ट होतात का नाही. हा दगड उचलायला वर करायला चालू ना, आणि हळूहळू तेवढीच त्याच्यात काय स्टोअर झाली, एनर्जी. बरोबर ना, म्हणजे एकमेकात कशा असतात, कन्वर्ट होत असतात. मग मुद्दा असा आहे आमचा साध्या सोप्या भाषेमध्ये, हा गॅस कॉम्प्रेस झालाय. काय झालाय, कॉम्प्रेस. म्हणजे आम्ही गॅसवर काय केलं, वर्क केलं. गॅसवर वर्क केलं म्हटल्यानंतर त्या गॅसचं वाढतं टेम्परेचर. काय वाढतं, मग टेम्परेचर वाढलं रे वाढलं की ते सराउंडिंगला देऊन टाकतं, आजूबाजूला जे आहे त्याला देतं. मग गॅस ज्यावेळेस कॉम्प्रेस होतो त्यावेळेस टेम्परेचर कोणाला देतो, सराउंडिंगला. मग कॉम्प्रेस झाल्या जर हीट सराउंडिंगला देत असेल तर एक्सपान्शन झाल्यानंतर टेम्परेचर काय होत असेल ते कमी ना. मग त्यासाठी सराउंडिंग कडून हीट घ्यावी लागत असेल ना. हे सर न जे काम तुम्ही कॉम्प्रेशन मध्ये करता एक जागी उलट एक्सपान्शन मध्ये होईल ना. मग कॉम्प्रेशन मध्ये तुम्ही हीट दिली, हीट काय केली तुम्ही दुसऱ्याला दिली, तर रेअर फ्रॅक्शन मध्ये तुम्ही हीट काय करताय, घेताय. मग हीट देणं आणि घेणं ह्या स्लो प्रोसेस होतात, आणि या एवढ्या स्लो प्रोसेस आहेत, आणि त्याच्यामध्ये बाळांनो स्पेशली स्लो प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस असतात, आणि एडियाबॅटिक ह्या फास्ट प्रोसेस असतात. फॉर एक्झाम्पल एखादं टायर फुटणं, स्लो फुटतं ना, फुटू का फुट 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 असं फाट होईल ना ते. फुगा फुगा फोडले ना बऱ्याच, आपण बड्डेला फुगे फोडतो आपण, बरोबर आहे की नाही. मग ह्या फास्ट प्रोसेस होतात, पण ही प्रोसेस स्लो होते, आणि याच्यामध्ये हीट दिली जाते सिस्टम सराउंडिंगला आजूबाजूला. मग हीट दिली जाते, हीट घेतली जाते, दिली जाते, घेतली जाते. म्हणजे जे काही घडतं ते कसं घडतं, तर त्या केसमध्ये टेम्परेचर व्हेरिएशन हे खूप 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 निग्लिजिबल असतं, म्हणून त्याला म्हणतात आयसोथर्मल. समजलं का. मग हीट देणं घेणं होतं, पण सेम टेम्परेचरला होतं. जसं पाणी बॉईल व्हायला चालू, हीट घेतंय ते त्या गॅस कडून हीट घेतंय, पण टेम्परेचर वाढवत तर डायरेक्ट पाण्याचं काय करतंय, वाफ करते. लक्षात आलं का. एक्झॅक्टली इथं पण तसंच आहे, प्रोसेस होत आहे, हीट देते घेते पण टेम्परेचर वाढत नाही, अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणून या केसमध्ये जो बल्क मॉड्युलस आहे या गॅसचा तो आम्ही कसा कन्सिडर करतो, आयसोथर्मल. म्हणजे याचा अर्थ कॉन्स्टंट टेम्परेचरला. रिझन समजलं आहे का.
इथपर्यंत सोबत आहात का? पक्का? नक्की सोबत आहात. मग परत आता मी आहे त्या ठिकाणी आलो आणि इथं म्हटलं चला आता हा जो फॉर्म्युला आहे याला आता थोडंसं नीट करायचं. मग आता हेच सिन्स अकॉर्डिंग टू न्यूटन सर, आता न्यूटन सरांच्या मदतीने इथं न्यूटन सरांचं नाव देऊ, चालते का मुलांनो? तर हे अंडर रूट बल्क मॉड्युलस जो असणार आता तो कसा वापरला जाणार? आयसोथर्मल डिवाइड बाय त्या गॅसची डेन्सिटी, एअरची डेन्सिटी. इथपर्यंत गाव सोबत आहे का? नक्की सगळे सोबत आलात. मग आता हे समजून सांगत असताना 2 गोष्टीसाठी वेळ गेला, आता तिसरी गोष्ट परत मला वेळ द्यावा लागणार. तर ऍक्च्युअल मध्ये हा जो बल्क मॉड्युलस असतो तो काय सांगतो? तर हे झालं नसल्यामुळे मला थोडस सांगायला त्रास आहे. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा सिन्स बल्क मॉड्युलस म्हणजे नेमकं काय देत असतो? तर तो सांगत असतो रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही व्हॉल्यूम कमी केला की प्रेशर? अरे व्हॉल्यूम कमी केला, कमी जागेत जास्त बसवायचं म्हणलं की प्रेशर वाढेल ना? नक्की का? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही मला सांगा की ज्या वेळेस चेंज इन प्रेशर आणि आम्ही काय केलं? व्हॉल्यूम गॅस काय केलाय? कॉम्प्रेस केला ना. आणि किती कॉम्प्रेस केला म्हणजे फ्रॅक्शनल चेंज आणि व्हॉल्यूम मध्ये किती केलाय याचा अर्थ असतो हा ओरिजिनल व्हॉल्यूम. ह्याच्यात आम्ही चेंज किती केला म्हणजे कमी किती केला. मग व्हॉल्यूम कमी केला की प्रेशर बदलेल ना रे बाळांनो? येस सर नो? हे रिलेशन सांगायचं काम याच्याकडे असतं. मग आता मुद्दा असा आहे साधा सोपा की इथं मात्र मी थोडस हात आकडता घेणार आहे. ऍक्च्युअल मध्ये काही नोट्स मध्ये काही बुक्स मध्ये रेफरन्स बघायला गेला तर तुम्हाला हे रिलेशन कसं असतं? मायनस मध्ये असतं. पण ज्यावेळेस आपण एकदम डेप्थ मध्ये हा सिलेबस बघणार केटीजी आणि थर्मोडायनामिक्स, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही गॅससाठी ज्यावेळेस आम्ही आयसोथर्मल किंवा बल्क मॉड्युलस घेतो तो ऑलवेज कसा असतो? पॉझिटिव्हच असतो. लक्षात आलं का? तो कसा असतो? ऑलवेज पॉझिटिव्हच असतो. मी काय बोलायला समजतं का? पण ज्या वेळेस आम्ही इथं सुरुवात करतो त्यावेळेस आम्हाला पर्पजफुली हे सांगावं लागतं की जर तुमचं प्रेशर वाढत असेल याचा अर्थ तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो कसा झालाय? कमी झालाय. कमी झाल्यासाठी आम्ही काय वापरत असतो? मायनस. म्हणजे खरं तर तुमचा मायनस कुठं असतो? इथं असतो. लक्षात आलं का? मी काय बोलतो ते कळालं का? म्हणून हे रिलेशन असं जातं, मायनस हा व्ही गेल्यावरती व्ही चेंज इन प्रेशर डीपी डिवाइड बाय डेल्टा व्ही. समजतं का? पण काही रेफरन्स बुक काही नोट्स पुन्हा वेगळे सांगतात. पुन्हा ती लोक काय करतात तर बघा देअरफॉर के पण आयसोथर्मल ना बाळांनो इज इक्वल टू मायनस व्ही घेतात आणि याला सेपरेट घेतात आणि हे समजावून सांगतात की यांचं रिलेशन पण कसं आहे तर निगेटिव्ह. ते म्हणतात जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय झालंय? कमी झालंय. डबल मायनस घेऊन मायनस मायनस प्लस दाखवण्याची प्रथा आहे. लक्षात आलं का? पण आपण मात्र इथं सध्या एवढंच थांबणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला समजले का? प्रत्येक गोष्टीचं रिझन कारण काय कसं काय इथपर्यंत खरं समजले का? मग जेव्हा बाळांनो तुम्हाला हे समजतं की बाबा केची व्हॅल्यू अशा आहे, के असा आहे, तर आता याच्या एक पाऊल पुढे जावं लागतं आम्हाला. आता आम्हाला हे बघावं लागतं की हा के आहे आणि आमच्याकडे तर हे रिलेशन आहे. पण आताही आम्ही बघतो व्हॉल्यूम बघतो, चेंज इन व्हॉल्यूम बघतो, चेंज इन प्रेशर बघतो, म्हणजे कुठं ना कुठं कॉम्प्लिकेटेड आहे आणि फॉर्म्युला आम्हाला अवघड मांडायचा सोपा. मग त्यावेळेस आता आणखी 34 स्टेप घेतली जाते. आता काय केलं जातं तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. मॅक्रो आणि मायक्रो दोन्हीतला फरक सांगतो. मायक्रो म्हणजे छोट्या लेवलला आणि मॅक्रो म्हणजे बल्क लेवलला, मोठ्या लेवलला. मग तुम्हाला माहित असेल किंवा नसेल न्यूटन सरांच्या पिरियड मध्ये सगळे गॅस लॉस झालेले आहेत. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आतापर्यंत कधी तर ऐकलं असेल तुम्ही चार्ल्स लॉ, बायस लॉ, गेलस लॉ. तुम्हाला झाले ना हे तिन्हीच्या तिन्ही लॉ? केमिस्ट्रीमध्ये झाले की नाही? मग हे तिन्हीच्या तिन्ही लॉ ह्याला गॅस लॉज म्हणतात. तुम्हाला मी पुढे घेणार आहे पण आता थोडक्यात सांगतोय. हे तिन्हीच्या तिन्ही लॉज खूप खूप जुने आहेत. कधी तर नियर अबाउट 19th सेंचुरी मधले म्हणजे न्यूटन काळातले समजलं. मग त्यावेळेस तर मायक्रो लेवलला कुठला शोध नव्हता. म्हणजे तुम्ही एका ऍटमला किंवा एका मॉलिक्युलला घेत नव्हता तर एका बल्बला घ्यायचा की एका फुगामध्ये एवढा एवढा गॅस भरलाय म्हणजे तिथं एन नंबर ऑफ पार्टिकल असायचे. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी मोठ्या लेवलला सांगितलं त्याला म्हणायचं मॅक्रो लेवल. कुठली लेवल म्हणायचं? मॅक्रो लेवल. मग ज्या वेळेस बाळांनो तुम्ही बॉयल्स लॉ घेता कॉन्स्टंट टेम्परेचरला, चार्ल्स लॉ घेता कॉन्स्टंट प्रेशरला आणि लुसॅक्स लॉ घेता, लुसॅक्स आणि लॅप्लस वेगळे आहेत.
तो घेता कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि हे सगळे लॉ जेव्हा एकत्र घेऊन एकमेकांचं रिलेशन बघता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं सिन्स पीव्ही इज इक्वल टू एनआर टी. मग तुमच्या लक्षात आलं असेल आता की जर एन एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आता मी मोल्स शिकवायची गरज नाही कारण ते सांगणार आहे की तिथं किती गॅसचे मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स किंवा सेपरेट एंटिटीज आहेत. आर हा इथला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटच आहे. मग जर मी मोलची संख्या 1 घेतली तर तो पण कॉन्स्टंट होईल. हा तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर पीव्ही इज इक्वल टू, मला सांगा कॉन्स्टंट कॉन्स्टंट आणि प्रोसेस तर कशी झाली आयसोथर्मल, म्हणजे सगळे कसे झाले कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॉन्स्टंट, म्हणजे हे सुद्धा काय झालं. पण हे कॉन्स्टंट आणण्यासाठी काय करावं लागलं कळलं का. प्रोसेस कुठली दाखवायला लागली आयसोथर्मल. याचा अर्थ काय झाला सेम टेम्परेचरला प्रोसेस घडते. उदाहरण एक सांगितलं ना साधं सोपं, पाण्याची वाफ होती, हीट दिली जाते, पाणी एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये बदलतंय पण टेम्परेचर थर्मामीटर ठेवून बघा किती 100च आहे. लक्षात आलं का. मग हा कसा झाला कॉन्स्टंट, हे तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट होतं आणि इथं नंबर ऑफ मोल किती घेतले 1, सगळे किती झाले कॉन्स्टंट. पी इज इक्वल टू एनआरटी म्हणजे पी इज इक्वल टू काय गेलं हे कॉन्स्टंट. आता तुमच्या लक्षात येईल असेल की बाबा हे अवघड होतं, आणखी पुढे काय काय करायला लागले. तर काही गोष्टी सोप्या करण्यासाठी कधी कधी अवघडकडे जावं लागतं. आणि मुळात हे एवढं सोपं आहे पण योगायोग असं झालं की आता उलट यायचंय. हे तर तुम्हाला झालेलं नव्हतं. पण मला असं वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला केमिस्ट्रीच्या सरांनी हे सांगितलेलं असणार आहे कारण 11वीच्या सुरुवातीला हेच तुम्हाला असतं जनरली, सगळ्यांना झालेलं आहे, यायलाच पाहिजे. यालाच म्हणतात युनिव्हर्सल गॅस लॉ म्हणतात. त्याला काय म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ आहे की नाही. सगळ्या ऑब्जेक्ट साठी सेम, तसं सगळ्या आयडियल गॅसेस साठी सेम असतो. कसल्या आयडियल साठी, रिअल साठी नसतं, आयडियल साठी. आता आयडियल रिअल मधलं लयदा सांगितलंय आपण समजा, बरोबर आहे की नाही. इथपर्यंत आलात का. मग आता एवढी बडबड कशासाठी, तर इथं पीव्ही आहे, इथं वेगळंच आहे. मग आता इथपर्यंत काय कमी होतं का. आता एक वेगळी कॉन्सेप्ट येणार, मध्येच येणार. मग साधी सोपी गोष्ट आपण घेतलं इंटिग्रेशन घेतलं किंवा थोड्या वेळासाठी इकडे डीव्ही आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. काय घेऊया आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह किंवा कॅल्क्युलस ऐकलंय ते कशाच असतं किंवा कशात असतं ते बायोलॉजी मध्ये मॅथ मध्ये. मग आता परत आम्ही आता कशात जाणार मॅथ मध्ये जायचं आणि मॅथ मधलं कुठलं सेक्शन बघायचं तर कॅल्क्युलस. मग आता मजा काय बघा, जर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे पी आणि व्ही हे दोघं आहेत आणि तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तर तुम्हाला कॉन्सेप्ट माहित आहे का कशी असते. ज्यावेळेस दोघ जण येतात तेव्हा मी जर म्हटलं तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, कसं करतात तर साधी सोपी गोष्ट, हे दोघ जण आहेत ना, मग काय करायचं असतं साधी सोपी गोष्ट, एकदा हा ऍज इट इज ठेवायचा आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्लस दुसऱ्या केसमध्ये याचा घेतला जाणार आणि याला ऍज इट इज ठेवलं जाणार. मग जर मी याचा कॉन्स्टंट याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह दोनदा घ्यावा लागणार. एकदा मी ठेवला पी ऍज इट इज तर याला काय म्हणावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ, बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस जर मी व्ही ठेवला तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागणार. समजलं का. ज्यावेळेस दोघांचा डेरिव्हेटिव्ह घेतला जातो त्यावेळेस काय कॉन्सेप्ट असते कळलं का, नक्की लक्षात आलं का. मग याची डिटेल इन्फॉर्मेशन मी मात्र देणार नाही, याची डिटेल इन्फॉर्मेशन कोण देणार कळलं का. तिथं वेळ घालवायचा. हा फंडामेंटल लॉ असेल कशाचा तिथला आहे. मग आता मजा अशी आहे की ज्यावेळेस मी या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यावेळेस मला डेरिव्हेटिव्ह कसा मिळणार तर एकदा डेरिव्हेटिव्ह, आता इथं दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. मग एकदा पी ऍज इट इज ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला पीचा, म्हणजे मी पी ला काय समजलं कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला. हा मग जो कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हचा अर्थ होतो जो बदलतोय त्याचा अभ्यास करणे. मग पहिल्या केसमध्ये पी ला काय समजलं कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला व्हॉल्यूमचा. आणि दुसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम काय ठेवला कॉन्स्टंट आणि बदलतोय कोण म्हटलं. मग याचा अर्थ चेंज इन व्हॉल्यूम तेव्हा प्रेशर कसा आहे कॉन्स्टंट आणि चेंज इन प्रेशर तेव्हा व्हॉल्यूम कसा. पण इकडे मात्र कोण आहे, पण पुढच्या बाजूला आहे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो ऑलवेज, बरोबर आहे का नाही. बेसिक मध्ये मॅथमॅटिकल मेथड मध्ये मी शिकवलेलं आहे तुम्हाला.
कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असतो. का असतो तर सांगितलं होतं, डेरिव्हेटिव्ह कोणाचा स्टडी करतं, बदलणाऱ्याचा. डेरिव्हेटिव्हचा अभ्यास कोणाचा करतं, चेंजचा. आणि कॉन्स्टंट बदलत म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह. एवढ्या सोप्या साध्या भाषेत सांगितलं होतं ना. मग पुढे कोण आहे, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, समजलं आहे का. मग आता मला सांगा, देअरफॉर. आता नीट बघा बाबांनो, इथपर्यंत समजलं आहे का, नक्की समजलं. मग म्हणलं देअरफॉर पी डी व्ही इज इक्वल टू, हे गेलं मायनस व्ही डी पी ना रे. मग इथं डेल्टा व्ही राहिले ना. मग देअरफॉर प्रेशर इज इक्वल टू मायनस व्हॉल्यूम इंटू चेंज इन प्रेशर डिवाइड बाय चेंज इन व्हॉल्यूम. बरोबर आहे का. मग मला सांगा, हेच आले का नाही आपला अगोदर. नसेल आठवत तर जायचं, केची किंमत बघायची, कुठं गेलं. इथं के आयसोथर्मल कुठं आहे ना रे बाबांनो. बरोबर आहे की नाही. मग याचाच अर्थ हे म्हणजेच बरोबर आहे ना. मग बल्क मॉड्युलस आयसोथर्मल प्रोसेस साठी जो आहे तोच म्हणजे तिथलं काय दाखवतो, प्रेशर. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, देअरफॉर वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट प्रेशर डिवायडेड बाय डेन्सिटी. कळलं का. मग गाडवे सरांच्या ठिकाणी आता प्रशांत सर कसे आले, कळलं का. योगाकडनं दोघंच्या दोघं काय घेतात. मग प्रशांत सर म्हणजेच कोण, गाडवे सर. आणि गाडवे सर म्हणजेच कोण, प्रूफ केलं की नाही आम्ही, एक्सेप्ट टोटल नंबर ऑफ हेअर्स. बरोबर आहे की नाही. तो आपण मुद्दा बाजूला ठेवला. कळलं का आता हे सगळं. मग मला सांगा, प्रामाणिकपणे लक्षात आलं का, कळलं का. मग बाळांनो, एवढा सगळा गोंधळ केल्यानंतर, एवढा सगळा पराक्रम केल्यानंतर हा फॉर्म्युला बनवला कुणी, न्यूटन सरांनी. तेव्हा त्यांना मोजायला काही साधन नव्हतं. मग असा फॉर्म्युला बनलेला आहे. आता आम्हाला सगळ्यांना ज्यांचं बेसिक आहे केमिस्ट्रीमध्ये, त्यांना साधी सोपी गोष्ट माहिती. मी बोलतोय, आवाज कशातून ऐकताय, एअर मधून ना. मग मी आता एअरच्या प्रॉपर्टीज बघणार. मग मी आता बघणार नॉर्मल प्रेशर अँड टेम्परेचर. बरोबर आहे की नाही. किंवा एनटीपी म्हणा, नॉर्मल टेम्परेचर अँड एनटीपीचा अर्थ कळतो ना तुम्हाला, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. मग नॉर्मल टेम्परेचर किती असतं आणि प्रेशर किती असतं. तर मला टेम्परेचरची तर गरज नाही. प्रेशर किती असतं, आता मी जाणार 5व्या किंवा 6व्या स्टेजला. इथपर्यंत आलात का, नक्की आलात का. मग जर एवढं तुम्हाला कळालंय, एवढं चांगलं समजलंय, तर छोटस काम करून घ्यायचं पटकन. मी थोडासा वेळ देतो म्हणलो होतं ना तुला बेसिक मध्ये. तुम्हाला थांबा 1 सेकंद. करायची सुरुवात. एवढा सगळा पराक्रम न्यूटन सरांनी केला आणि पोचलोय कुठे रे बाबांनो. मग वेलॉसिटी ऑफ साऊंडच. पण कोणतरी शाना म्हणेल वेलॉसिटी ऑफ न्यूटन म्हणेल एखादं. वेलॉसिटी पण फॉर्म्युला कोणाचा, न्यूटनचा ना. अरे न्यूटन सर करायलेत म्हणून म्हटलं. मग अंडर रूट आता प्रेशर बाय डेन्सिटी ना रे बाळांनो. किती वेळ गेला आपलं कळलं का. इथं थांबा, तिथं थांबा, तिथं थांबा, सगळं आपल्यासाठी अननोन होतं म्हणून थांबावं लागलं. अदरवाईज याच्या अर्ध्यापेक्षा कमी वेळात झाला असतं. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे, एन टी पी चालेल का. नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला ज्या वेळेस आम्ही स्पीड बघतो, का नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला, तर आम्ही बोलतो त्या इथंच ना ऍटमॉस्फेरिक कंडिशनवर. मग तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे शिकलेलं असतं तुम्ही. प्रेशर मला असं वाटतं 9वीच्या आसपास काहीतरी शिकवलं जातं. मग 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं नॉर्मल, 1 ऍटमॉस्फेरिक, एटीएम म्हणायचं त्याला, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एटीएम. एटीचा अर्थ झाला ऍटमॉस्फेरिक, एटीएमचा अर्थ कळाला ना. प्रेशर कसं, ऍटमॉस्फेरिक. पण 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं ते आपण बघूया. आणि टेम्परेचर मात्र असतं 20 डिग्री सेल्सिअस, किंवा यालाच म्हटलं जातं 293 केल्विन. कारण 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन असतं ना. प्लस हे 20 प्लस झाले तर इथं पण किती करावं लागते, 20 असा अर्थ असतो. आता मला टेम्परेचर मध्ये इंटरेस्ट नाही, मला इथं बघायचंय की 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचे खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये मी एक फॉर्म्युला घेणार आहे, प्रेशरचा फॉर्म्युला, एक रो एच जी. काय असतो, रो एच जी. मग रो म्हणजे काय तर डेन्सिटी,
आणि आम्हाला माहित आहे प्रेशर मोजण्यासाठी आम्ही काय वापरलंय तर मर्क्युरी वापरलंय, माहित आहे ना, मर्क्युरी. मग मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे तर जनरली बाळांनो पाण्याच्या कंपॅरिझन मध्ये जवळजवळ ते 13.5 पटींनी जास्त जड असतं मर्क्युरी. पाण्यापेक्षा किती पटीने जड असतो? मग पाण्याची डेन्सिटी किती आहे तर 1000, अप्रॉक्सिमेटली किती आहे 1000, तर याची किती झाली 13,000च्या वर. मग पाण्यापेक्षा किती जड आहे मर्क्युरी, समजलं का, लक्षात आलं का? मग किती हाईट पर्यंत ऍटमॉस्फिअरला, आता त्यासाठी मला सेपरेट लेक्चर घ्यावं लागेल. खूप इतकी भारी कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही एक 30 मिनिटं किंवा 20-25 मिनिटं वेळ दिला ना तर एकदम परफेक्ट होऊन जाते. तरी सुद्धा मी फास्ट घेतो, फास्ट, कारण जे स्मार्ट आहे त्यांना लक्ष देईल, ज्यांना थोडंफार उशिरा कळतं त्यांच्यासाठी डबल घेतो. माझा बघा एच हाईट किती 0.76 म्हणजे 76 सेंटीमीटर, आणि जी सगळ्या गावाला माहिती आहे 9.8. मग एवढं प्रेशर असतं. आणि हे प्रेशर आता आपण कशामध्ये बघायचं प्रेशर, अरे गड्यांनो पास्कल युनिट असतं ना. मग किंवा तुम्ही जर तुम्हाला लयच काही वेगळं वाटलं तर तुम्ही असं म्हणू शकला असता स्टँडर्ड न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं तर आपल्याला माहिती आहे नसेल तेवढंच. ओके, मग या गावाची किंमत कळालं तर याच हे कोणाची डेन्सिटी आहे तर आवाज कशातून जातोय एअर मधून, तर डेन्सिटी सुद्धा कोणाची एअरचीच ना. आणि ही खूप 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 कमी असते. ज्यावेळेस तुम्ही 1 क्युबिक एवढं व्हॉल्यूम घेताय आणि ते सगळं एकत्र करत त्यावेळेस अप्रॉक्सिमेटली तुम्हाला माहिती आहे ते असते 1 पॉइंट माझ्या माहितीप्रमाणे 293च्या आसपास असते. लक्षात आलं का? मग ही झाली डेन्सिटी कोणाची, एअरची. एअरची डेन्सिटी किती कमी आहे बघा, ते पण खाली ऍटमॉस्फिअरला वरती जसं जाल तर इतकी कमी आहे, इतकी डेन्सिटी कमी होते. मग एवढी डेन्सिटी कमी आहे हे प्रेशर. मग ह्या जर 2 व्हॅल्यू तुम्हाला मिळाली तर पुटअप करायच्यात ना. मग न्यूटन सर नक्कीच म्हणतील ना देअरफॉर वेलॉसिटी ऍट नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला जर ठेवली, ह्याची व्हॅल्यू ठेवल्या किती आहेत बाबा, तर ही ठेवली 13,600, त्याच्यानंतर 0.76 आणि हे 9.8, आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे हे काय करायचं आहे आपलं 1 पॉइंट किती म्हटलं 293 ना रे. या सगळ्यांचं ज्यावेळेस मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस ते आलं 280, अप्रॉक्सिमेटली 280 स्पीड असल्यामुळे मीटर पर सेकंड. आता मी इथं तुम्हाला थोडंसं बोलणारच आहे वेळ भेटला की आपलं हे, पण न्यूटन सरांनी एवढं सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि तेव्हा त्यांना किती भेटली 280. पण ज्या वेळेस बाळांनो याच्यानंतर जे सायंटिस्ट झाले आणि त्यांनी ज्या वेळेस हे न्यूटन सरांनी मोजली आणि हे प्रॅक्टिकली ज्यावेळेस मोजलं नॉर्मल रूम टेम्परेचरला, त्यावेळेस त्यांच्या लक्षात टेम्परेचर प्रेशरला, त्यावेळेस ती व्हॅल्यू आली 332 मीटर पर सेकंद. मग ह्या 2 व्हॅल्यू मध्ये खूप थोडा फरक भेटला का खूप मोठा फरक भेटला. मग एवढा फरक तर टॉलरेट होणार नाही. हा 228 328 आले असते 29 30 32 ओके नो प्रॉब्लेम. 50-50च्या वर फरक भेटला, त्याच्यामुळे हा खूप खूप मोठा ड्रॉबॅक आहे कोणाचा, न्यूटन सरांचा. पण हा ड्रॉबॅक का आलाय ह्याच्यावर कुणी विचार केला. मग येतो लॅपलास, आणि मग लॅपलास सांगतो की ही चूक का झाली ते लक्षात आलं का, आणि मग ती चूक करेक्ट करणार. मग करेक्ट करायचं म्हणजे त्याला म्हणतात करेक्शन. काय म्हणतात, मग करेक्शन कोणी केलं, लॅपलासने, म्हणून ते होईल लॅपलास करेक्शन. बरोबर आहे की नाही, सोपं आहे ना.